आपल्याला या पुढच्या एक्सरसाइज मध्ये फक्त कंपॅरिझन करायचं आहे. कुठला नंबर बिग आहे आणि कुठला नंबर स्मॉल आहे एवढंच कंपॅरिझन करायचं आहे. तुम्हाला आठवत असेल तर बिग आणि स्मॉल मध्ये, बरोबर आहे की नाही? आपल्याला हे जे इथे वरती रूल दिले आहेत ना, हे रूल इम्पॉर्टंट आहेत, लक्षात राहू द्या. इकडे वरती जे रूल दिलेले आहेत हे रूल इम्पॉर्टंट आहेत. कुठले? हे रूल, हे जे रूल आहेत हे रूल इम्पॉर्टंट आहेत. टेक्स्टबुक मध्ये आहेत हे रूल. आपल्याला हे रूल महत्वाचे ठरतील. हा, बरं. काय क्वेश्चन नंबर 1 पहिला इझी आहे. कंपेअर करायचं आहे स्मॉल आणि बिग मध्ये. मला वाटतं निगेटिव्ह मध्ये उलट असतं. निगेटिव्ह मध्ये उलट असतं. आपल्याला जे नंबर छोटे वाटतात ते कसे असतात? मोठे असतात. म्हणजे याच्यामध्ये हा नंबर मोठा आहे. सेकंड क्वेश्चन होता 0 आणि -9/5. निगेटिव्ह नंबर मध्ये आणि 0 मध्ये 0 ऑलवेज मोठा असतो. 0 ऑलवेज मोठा असतो. तिसरा क्वेश्चन 8/7 आणि 0. पॉझिटिव्ह नंबर मध्ये 0 ऑलवेज लहान असतो. पॉझिटिव्ह नंबर मध्ये 0 ऑलवेज लहान असतो. फोर्थ क्वेश्चन 5/4 आणि 1/4. जरा ऑब्झर्व करा, यांचा डिनॉमिनेटर सेम आहे का डिफरंट आहे? मग डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता. पॉझिटिव्ह नंबर ऑलवेज मोठे आहेत. फिफ्थ क्वेश्चन 40/29 आणि नंतर 141/29. याचा डिनॉमिनेटर सेम आहे का? हो ना. मग डिनॉमिनेटर सेम आहे, तुम्ही डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता. सिक्स्थ क्वेश्चन -17/20 आणि -13/20. इथे डायरेक्ट कंपॅरिझन होऊ शकतं. निगेटिव्ह नंबर मध्ये मी काय सांगितलं? उलट असतं ना. म्हणजे हा जो -13 आहे हा कसा आहे? मोठा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, इथून थोडासा आता डिफरन्स आहे. 7व्या क्वेश्चन पासून पुढचे क्वेश्चन चेक करा. डिनॉमिनेटर सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहावं लागतं. अशा केसमध्ये काय करून पाहायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं? आता आपल्याला पहिला नंबर काय दिलाय? 15/12 आणि दुसरा किती दिलाय? 7/. मग तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहू शकता. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं रे? 15 मल्टिप्लाइड बाय 16 किती आन्सर येईल मला सांगा. आणि नंतर 12 मल्टिप्लाइड बाय 7 याचं किती आन्सर येईल सांगा. 15 मल्टिप्लाइड बाय 16 किती? मल्टिप्लाय करा. 15 240. हुशार. आणि हे खालचं किती येईल? 84. म्हणजेच 240 इज ग्रेटर दॅन 84. बरोबर का? हो का नाही? आणि देअरफॉर आणि म्हणून 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. कन्सेप्ट कळाली का? मी कुठला रूल वापरला? हा इकडचा. मी हे रूल वापरतोय. या रूल मध्ये काय करायला सांगितलंय? डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला सांगितलंय. आता समजा आपण 8th क्वेश्चन घेतला. पुढचे 2 क्वेश्चन तुम्ही लगेच सॉल्व्ह करून पाहणार आहेत. -25/8 आणि -9/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा -25 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे आन्सर किती आलं? -100. आणि नंतर -9 मल्टिप्लाइड बाय 8 आन्सर किती आलं? -72. मायनस मध्ये उलट असतं ना, म्हणजे कोण मोठा येईल? -72 मोठा येईल. निगेटिव्ह मध्ये उलट असतं. आणि देअरफॉर -25/8 इज स्मॉलर दॅन -9/4. आठवलं? हे लास्ट 2 क्वेश्चन तुम्ही करून पाहाल. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, बाकी काहीच नाही. करता ना? चला करा स्टार्ट.